आज मी तुमच्यासोबत ना माझं सकाळचं रुटीन शेअर करते. आता तसं तर कधी-कधी उठायला उशीर होतो, तेव्हा काय सकाळी उठल्या-उठल्या लगेच अंघोळ करायला भेटत नाही, कारण ईश्वरीच्या टिफिनची तयारी करायची असते. पण आज लवकरच उठलेले, त्यामुळे पटकन फ्रेश झाले, देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर ना निवांत बसून एक ग्लास पाणी पिऊन घेतलं. आता थंडगार वातावरण असेल ना, तरच मी कोमट पाणी पिते, नाहीतर नॉर्मलच पाणी पिऊन घेते. आज नॉर्मल पाणी पिलेलं, त्यानंतर मग लगेचच ईश्वरीच्या टिफिनची तयारी. आता ईश्वरीच्या टिफिन आणि नाश्त्याला आज एकच पदार्थ बनणार होता. आता तसं तर मी चपातीच देते तिला टिफिनसाठी, पण तिला आज चपाती नको होती, म्हणून ना शेवयाचं उपीट बनवलेलं नाश्त्यासाठी पण आणि तिच्या टिफिनसाठी पण. आणि मस्त मग एका गॅसवर पाणी गरम करत ठेवलं, एका गॅसवर शेवया वगैरे भाजून घेतल्या आणि उपीट तयार करून घेतलं आणि तिच्या छोट्याशा डब्यात म्हणजे स्नॅक्ससाठी पनीर फ्राय केलेलं. आता तिला शेवयाचं उपीट आणि पनीर फ्राय टिफिनसाठी देणार होती. तिच्या टिफिनची पण तयारी झाली, नाश्त्याची पण तयारी झाली. मग नाश्ता वगैरे काय मी नंतर तिला सोडून आल्यावर करते, पण तिच्या पप्पांना आता नाश्ता देऊन घेतला आणि त्यानंतर मग तिला फ्रेश वगैरे केलं. तिचा मूड आधी फ्रेश करायला लागतो, मग तिला फ्रेश करायला लागतं. त्यानंतर मग लगेचच तिच्या स्कूलचा ड्रेस घातला, तयारी केली तिची. तिची तयारी झाली की तिला आता नाश्ता वगैरे ती काहीच करत नाही. तिला थोडंसं दूध प्यायला देते. आता दूध वगैरे तिचं पिऊन झालं ना, लगेचच मग टिफिन पॅक करून घेते. आता टिफिनमध्ये तिला ती शेवया आणि पनीर फ्राय दिलेलं. आता टिफिन पॅक केला, तिला शाळेत सोडून यायचं. आता शाळेत सोडून आलं की मग माझ्या घरच्या दररोजच्या कामांना सुरुवात. त्याआधी ना निवांत बसून मी पहिला नाश्ता करून घेते. आता नाश्ता वगैरे झाला की मग घरातली कामं. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.